खराबवाडीमधील 87 व्यावसायिक अतिक्रमणे जे एकूण 2 एकर या क्षेत्रावर आहेत, गायरान क्षेत्रावर आहेत, तर गोलेगावमधील 286 व्यावसायिक अतिक्रमणे जी 1.5 एकर क्षेत्रावर आहेत, हे अतिक्रमणे निष्कासित करण्यात येणार आहेत. त्यांना नोटिसेस बजावण्याचे काम हे कालपासून सुरू आहे, ते आज दुपारपर्यंत संपेल आणि त्यानंतर 24 तासाची त्यांना मुदत देण्यात आलेली आहे. याद्वारे मी सर्व संबंधित नागरिकांना विनंती करीत आहे की त्यांनी आपले अतिक्रमण असेल तर ते काढून घ्यावे. गायरान जमिनींवरील अतिक्रमणावर लवकर प्रशासनाचा हातोडा. खेड तालुक्यात 2 टप्प्यात अतिक्रमण हटवणार. पहिल्या टप्प्यात व्यावसायिक तर दुसऱ्या टप्प्यात निवासी अतिक्रमणांवर चालणार बुलडोझर. खराबवाडी आणि गोलेगाव या 2 गावातील व्यावसायिक अतिक्रमणांचे सर्वेक्षण करून संबंधितांना नोटिसा बजावण्याचे काम पूर्ण. खराबवाडीत 2 एकर जमिनीवर 87 आणि गोलेगावात 1.5 एकर क्षेत्रावरील 286 व्यावसायिक अतिक्रमणे होणार जमीनदोस्त. अतिक्रमण स्वतःहून काढून टाकण्यासाठी नागरिकांना प्रशासनाकडून 24 तासांची डेडलाईन. येत्या सोमवारपासून अतिक्रमणे हटवण्याची कार्यवाही होणार. दुसऱ्या टप्प्यातील निवासी अतिक्रमणे 30 सप्टेंबर नंतर हटवण्यात येतील. तहसीलदार प्रशांत बेडसे यांची पत्रकार परिषदेत माहिती. यावेळी गटविकास अधिकारी विशाल शिंदे, महसूल नायब तहसीलदार राम बिजे, निवासी नायब तहसीलदार चेतन मोरे यांची उपस्थिती. खेड तालुक्यातील गोलेगाव आणि खराबवाडी गायरान क्षेत्रातील प्रस्तावित अतिक्रमण कारवाईला स्थगितीसाठी आमदार बाबाजी काळे आग्रही. अतिक्रमण कारवाईला ब्रेक लावण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र रुडी यांच्याकडे आमदार काळे यांनी निवेदनाद्वारे केली मागणी. गोलेगाव आणि खराबवाडी गायरान क्षेत्रातील तब्बल 373 दुकानदार आणि मिळकतींवर अतिक्रमण हटवण्याची कारवाई प्रस्तावित असून प्रशासकीय या कारवाईमुळे शेकडो कुटुंबे, व्यावसायिकांच्या उदरनिर्वाहावर गंभीर परिणाम होण्याचीही आमदार काळे यांनी व्यक्त केली भीती. गायरान क्षेत्रावर प्रस्तावित अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईबाबत प्रशासनाने 24 तासांचा अल्टिमेटम दिल्याची माहिती समोर आल्यानंतर आमदार काळे यांनी तात्काळ दखल घेत उचललं पाऊल. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा जन्मदिवस तसेच कैलासवासी अजितदादा यांची जयंती या निमित्ताने 2 ऑगस्ट रोजी तालुकास्तरीय समाधान शिबिर आपण खेड तालुक्यातील तालुकास्तरीय समाधान शिबिर हे शालिमार या हॉलमध्ये आपण घेणार आहोत. या शिबिराच्या अंतर्गत आम्ही मुख्यत्वे करून दिव्यांग विद्यार्थी, आपल्या तालुक्यामध्ये एकूण 1000 दिव्यांग विद्यार्थी आहेत, या सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांना शासनाचे जे लाभ आहेत ते मिळण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत आणि त्यांना प्रतिमाह 1500 रुपये इतकी पेन्शन आम्ही सुरू करण्याचा या ठिकाणी निर्धार केलेला आहे. खेड तालुक्यात महसूल विभागाच्या माध्यमातून 9 मंडलांमध्ये राबवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानामध्ये खेड तालुक्यातील 10,585 लाभार्थ्यांना विविध योजनांचा मिळाला लाभ. शाळेत शिकणाऱ्या 8वी आणि त्यापुढील 3200 विद्यार्थ्यांना शालेय कामासाठी मोफत रहिवासी दाखल्यांचं वाटप. अभियानाच्या माध्यमातून संजय गांधी निराधार योजना, सामाजिक अर्थसहाय्य योजना, दिव्यांगांना आर्थिक मदत यासारख्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी. महसुली तक्रारी निकाली काढण्याबरोबरच रेशन कार्ड वाटप, 7/12 दुरुस्ती, जिवंत सातबारे अशा कामांचा झाला निपटारा. स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जयंती आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने येत्या रविवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी पुणे नाशिक महामार्गालगत शालिमार पॅलेस येथे तालुकास्तरीय शिबिर राबवण्यात येणार. तहसीलदार प्रशांत बेडसे यांची माध्यमांना माहिती. भामनेर भीमनेर खोऱ्यात पावसाची दमदार हजेरी. भामा आसखेड, कळमोडी, चासकमान धरणं तुडुंब. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची जोरदार बॅटिंग. धरण साठ्यात कमालीची वाढ. भामा आसखेड धरण 92.08% भरलं. धरणातून 3000 क्युसेक विसर्ग सुरू. चासकमान धरण शुक्रवारी सायंकाळी 99% भरलं असून धरणातून तब्बल 30,000 क्युसेकने विसर्ग वाढवला. चासकमान धरणातून विसर्गात वाढ झाल्याने भीमा नदीला पूर. राजगुरुनगर शहरानजीक केदारेश्वर बंधारा पाण्याखाली. भामा आणि भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. जलसंपदा विभागाची माहिती. पुणे घाट माथ्यावर पुढील 2 दिवस ऑरेंज अलर्ट तर 27 जुलै रोजी येलो अलर्टचा इशारा. मुंबई वेधशाळेचा हवामान अंदाज. चाकण दक्षिण पोलीस ठाण्याच्या हद्दीत सायबर फसवणुकीचे 2 गुन्हे दाखल.
बँकेतून चेकद्वारे आणि वेगवेगळ्या एटीएम मशीनमधून रक्कम काढून लाखोंचा घातला गंडा. पहिल्या गुन्ह्यात आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या नाणेकरवाडी शाखेतून सायबर टोळीने 12 ते 21 जानेवारी दरम्यान बँकेतून चेकद्वारे 13,80,000 रुपये काढून केली फसवणूक. तर दुसऱ्या गुन्ह्यात सायबर चोरट्यांनी 10 डिसेंबर 2025 ते 1 फेब्रुवारी दरम्यान बालाजीनगर, मेदनकरवाडी, नाणेकरवाडी परिसरातील एटीएम मशीनमधून 10,06,000 रुपये काढून तक्रारदारांची फसवणूक केल्याचं उघड. राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाच्या वरिष्ठ प्राध्यापिका हेमलता चौधरी यांना पीएचडी. महिला उद्योजकतेवरील संशोधनाला विद्यापीठाची दाद. मसाले लोणचे उद्योगाच्या व्यवस्थापनाचा सखोल अभ्यास, महिला उद्योजकतेसाठी दिशादर्शक संशोधन, ग्रामीण महिला उद्योजकांच्या यशाचा उलगडा. प्राध्यापक हेमलता चौधरी यांच्या संशोधनाची अनोखी चर्चा. या संशोधन कार्यासाठी वाघिरे महाविद्यालयाच्या वाणिज्य आणि संशोधन विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर किशोर लिपारे तसेच साहेबरावजी बुट्टे पाटील महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर HM जरे यांचे लाभले मार्गदर्शन. लांडेवाडी येथील श्री भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आषाढी एकादशी सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न. पालखी, समूह नृत्य आणि नाटकातून विद्यार्थ्यांनी उलगडले आषाढी वारीचे महत्त्व. शिवसंकुलात वारकरी परंपरेचा जागर, विद्यार्थ्यांनी जपली संस्कृतीची परंपरा. आता पाहुयात मागील 24 तासांमध्ये पडलेल्या पावसाची मंडलनिहाय नोंद.